असून नसल्याचा भास करणे ही 420 आता दस्तूरखुद महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेली आहे. तोतयागिरी करून नसल्याचे असले दाखवून थेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय. त्यामुळे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलटं काम हे महाराष्ट्र पोलीस करत आहेत. पोलीस कर्मचारी नसताना पोलीस दाखवून पैसे लुटणं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आता मोगलाई सुरू झालेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा किती वेंधळट आहे, नवे तर किती भ्रष्ट आहे याची नवनवीन उदाहरणं ही आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. लाडक्या बहीण योजनेमध्ये चक्क पुरुषांना लाभ देणे आणि त्याच्या मागोमाग आता अशा स्वरूपाचा हा ऑनलाईन घपला करणे म्हणजे ऑनलाईनची सुविधा असतानाही असा खेळखंडोबा जो केला जात आहे तो दुर्दैवी नसून ही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर टाकलेला डल्ला म्हणजे भारतीय जनता पक्ष ही चोर आहे. वोट चोरीच केलेली नाही तर सर्व प्रकारची चोरी हे करतात आहे. याच्यावर कुठलाही विधिनिषेध राहिलेला नाही. हेच राम मंदिराच्या दानपेटीतील चोरी आणि सरकारी तिजोरीतील महाराष्ट्रातील चोरी या दोनच्या सारधर्म्यातून हे सिद्ध झालेले आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी तुम्हाला या देशातील जनता माफ करणार नाही.